नमस्कार, माझं नाव युवराज सचिन पाटील. मी आमच्या हॉटेलला 111 वर्ष पूर्ण झालेले आहे. आमच्या हॉटेलमध्ये जे सुप्रसिद्ध आहे ते वडा आणि चकली हे आमच्या पंजोबांनी सुरू केलेली होती. आमची ही आता 5वी पिढी आहे. आम्ही आता इथे कार्यरत आहे. गॅस टंचाईमुळे झालेली जी परिस्थिती निर्माण झालेली आहे गॅस टंचाईमुळे, त्यावर आम्ही मात करून आता चूल सुरू केलेली आहे. आता त्या चुलीवर आम्ही वडा, चकली, दूध, बटाटे जे काही आमचं आहे खाद्यपदार्थ ते आम्ही तयार करतो आहे आणि पुढेही देखील आम्ही तुमच्या कार्यरत राहू ही मी तुम्हाला खात्री देतो. धन्यवाद. आनंद भवन म्हणजे खूप जुनं आहे. चकली, वडा इथचा खूप फेमस आहे आणि क्वालिटी पण खूप फार छान आहे. आणि आता गॅसचा तुटवडा असल्यामुळे यांनी चुलीवर भट्टीवर सुद्धा चालू केलेला आहे. तुम्ही किती वर्षापासून? मी कमीत कमी 25 ते 30 वर्ष झाले. आम्ही कधी कॉटन मार्केटला कधी माल विकायला आलो तरी इथंच आनंद भवनमध्येच नाश्ता करायला येतो. इथची क्वालिटी म्हणजे फार एकदम छान आहे. किती वर्ष झाले असतील? यायला 100 वर्ष म्हणजे आमचे बाबा किंवा इथंच नाश्ता करायला यायचे. आजोबा पण यायचे. आनंद भवनच्या वड्याबाबत. आनंद भवनचा वडा एक नंबर प्रसिद्ध आहे. 100 वर्ष झाले आमचे आजोबा बाबा इथंच नाश्ता करायला यायचे. मार्केटमध्ये माल आणताना पाववडा, चकली. आता गॅसचा तुटवडा असल्यानंतरही त्यांनी चुलीवरची भट्टी केली तरी बंद नाही. कशी चव आहे? चव एक नंबर आहे. तुम्ही किती वर्षापासून येता इथे? मी येतो कमीत कमी 25 ते 30 वर्ष. मार्केटला माल कधी विकायला आलो तरी आम्ही इथंच नाश्ता करायला येतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.